नमस्कार, मी हर्षदा. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे. नोव्हेंबर महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारे विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता. सुरुवातीला ठळक बातम्या. साहित्य उत्सव परिवाराच्या वतीने दीपोत्सव हा ध्वनिमुद्रित दिवाळी अंक प्रसारित. दृष्टिहीन शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य उत्सव परिवाराकडून वक्तृत्व स्पर्धा आयोजित. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने 24 ऑक्टोबरला जागतिक पांढरी काठी दिन उत्साहात साजरा. 3 डिसेंबर रोजी येणाऱ्या जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन. आणि हिवाळा ऋतूच्या आगमनासोबतच अंधक्षेत्रातही विविध क्रीडा स्पर्धा आयोजित. आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र. साहित्य आणि कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहित्य उत्सव परिवाराकडून 2024च्या दिवाळीनिमित्त ध्वनिमुद्रित स्वरूपातील दीपोत्सव हा दिवाळी अंक प्रसारित करण्यात आला. दीपोत्सव दिवाळी अंकाचे हे 4थे वर्ष होते. साहित्य उत्सव परिवाराच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित करण्यात आलेल्या या दिवाळी अंकात 50हून अधिक दृष्टिहीन साहित्यिक आणि कलावंतांनी सहभाग घेतला, ज्यात नानाविध प्रकारच्या गीत मैफिली, ध्वनिमुद्रित कविता संग्रह, उद्बोधक अशी मुलाखत, बालनाट्य यांचा समावेश होता. सदर दिवाळी अंक दिनांक 31 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 या काळात क्रमशः प्रसारित झाला असून वाचक आणि श्रोत्यांसाठी तो एक अनमोल ठेवा आहे, अशी दाद महाराष्ट्रातील शेकडो रसिकांनी साहित्य उत्सव परिवारापर्यंत पोहोचवली. दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी दृष्टिहीनांसाठी शिक्षणाचे दालन खुले करून देणाऱ्या ब्रेल लिपीच्या निर्मितीस 200 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून साहित्य उत्सव परिवाराकडून दृष्टिहीन शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील कुठल्याही शाळेत इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिकणारे दृष्टिहीन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 10वी असे 2 गट करून ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन, स्पर्धेसाठी आवश्यक विषय, वेळापत्रक आणि नियमावली स्वतंत्र परिपत्रकाद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्या परिपत्रकाची नोंद घेऊन जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन ब्रेल लिपीविषयीचे आपले प्रेम, आदर आणि निष्ठा व्यक्त करावी, अशी अपेक्षा साहित्य उत्सव परिवाराकडून करण्यात आली आहे. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी भक्तनिवास अमरावती येथे जागतिक पांढरी काठी दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात 100 दृष्टिहीन व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले, तर दृष्टिहीन महिला भगिनींना साड्यांचे देखील वाटप करण्यात आले. तसेच याच संस्थेने निधी संकलनाच्या दृष्टीने दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी सांस्कृतिक भवन अमरावती येथे अनिल बर्वे लिखित थँक्यू मिस्टर ग्लॅड या नाटकाचे आयोजन केले होते. अमरावतीकरांनी या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यदृष्टी अहिल्यानगर या संस्थेने दिव्यांग उद्योजकता विकास आत्मनिर्भर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा दिनांक 1 डिसेंबर 2024 रविवार रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत शेतकी निवास, आठरे पाटील सभागृह, मार्केट यार्ड, स्टेशन रोड, अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे. सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या
सर्वांगीण कल्याणासाठी शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाच्या विविध तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून दिव्यांगांना मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रथम प्रवेशित 100 दिव्यांगांनाच या कार्यशाळेत सहभागी होता येईल. नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 ही निश्चित करण्यात आली आहे. नावनोंदणी करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे: 1. श्रीयुत कृष्णा तवले, संपर्क क्रमांक 9858885946. 2. श्रीयुत किरण खेतमाळस, संपर्क क्रमांक 9766050531. 3. श्रीयुत सुनील बाचकर, संपर्क क्रमांक 8888498992. गेली 3 दशकं दृष्टिहीनांच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या झेवियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज मुंबई अर्थात XRCVC या संस्थेला खाजगी संस्था या कॅटेगरी अंतर्गत समावेशित शिक्षणाच्या कार्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार दिनांक 3 डिसेंबर 2024 अर्थात जागतिक अपंग दिनाच्या दिवशी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. ही संस्था सुगम्य भारत या योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या समस्यांबाबत शासनाला कायदेशीर सल्ला देण्याचे काम देखील करते. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नागपूर विदर्भ यांच्या वतीने अंधांच्या राज्यस्तरीय क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या टुर्नामेंटसाठी महाराष्ट्रातून 8 संघ निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शाखेचे महासचिव श्रीयुत गौरीशंकर बावने यांनी दिली. आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता. प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दृष्टिहीनांच्या राष्ट्रीय नागेश ट्रॉफी क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 28 क्रिकेट संघांचे 6 गटांमध्ये विभाजन करण्यात येते. यात महाराष्ट्राचा संघ D ग्रुपमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राची टीम तयार करण्याच्या उद्देशाने दिनांक 16 आणि 17 नोव्हेंबर 2024 रोजी CBD बेलापूर नवी मुंबई येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर महाराष्ट्र कप खेळवला गेला. या सामन्यांमधून उत्कृष्ट 14 खेळाडूंची निवड करण्यात येऊन महाराष्ट्राची टीम तयार करण्यात आली. महाराष्ट्र कप पश्चिम महाराष्ट्राच्या संघाने जिंकला तर खानदेश संघाने उपविजेतेपद संपादन केले. आता नागेश ट्रॉफी या क्रिकेट टुर्नामेंटच्या अंतर्गत D ग्रुपमधील संघांचे साखळी सामने दिनांक 23 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेच्या वतीने मागच्या 3 वर्षांप्रमाणेच याही वर्षी दृष्टिहीन महिलांसाठी नॅशनल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा जानेवारी आणि फेब्रुवारी 2025 मध्ये कोची, केरळ येथे संपन्न होईल. स्पर्धेत 28 क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील महाराष्ट्र संघाचे स्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र 4 राज्यांची चौरंगी लढत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे दिनांक 26 ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत खेळणार आहे. यात महाराष्ट्रासोबत गुजरात, मध्य प्रदेश
आणि राजस्थान ही राज्ये सहभागी होतील. या सामन्यांमधून महाराष्ट्र संघाची रँक निश्चित केली जाईल. तत्पूर्वी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड महाराष्ट्र आणि राष्ट्रीय दृष्टिहीन शिक्षण आणि पुनर्वसन या 2 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे दिनांक 23 आणि 24 नोव्हेंबर 2024 रोजी या महिला खेळाडूंसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड यांच्या सहकार्याने आणि कर्नाटक स्टेट चेस असोसिएशन फॉर व्हिज्युअली चॅलेंज, रोटरी क्लब ऑफ बंगळुरू आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड कर्नाटक यांच्या संयुक्त विद्यमाने AICFB राष्ट्रीय महिला बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 आयोजित करण्यात येत आहे. ही चॅम्पियनशिप दिनांक 10 जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड कर्नाटक शाखा CA साईट क्रमांक 4 NAB रोड, जीवन भीमानगर, बँगलोर 560075 कर्नाटक येथे संपन्न होईल. 1 मार्च 2024 नंतर ज्या महिला खेळाडूंनी AICFB मान्यता स्पर्धेत सहभाग घेतला असेल तेच खेळाडू या स्पर्धेत खेळण्यास पात्र असतील. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे: श्रीयुत मनीष थूल, सरचिटणीस ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड, संपर्क क्रमांक 800-780-5566. पॅरा गोल बॉल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रीयन खेळाडूंसाठी दुसऱ्या राज्यस्तरीय गोल बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कामगार क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई येथे सध्या खेळवली जात आहे. तसेच पॅरा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या या खेळाची नॅशनल टूर्नामेंट दिनांक 25 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत गोंदिया, महाराष्ट्र येथे संपन्न होणार आहे. तर या होत्या नोव्हेंबर महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी. साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा. पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह. तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 ह्या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881602025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.